ही पद्धत कितपत योग्य आहे की डॉक्टरांकडे न जाता अशा गोळ्या घेणं? आता स्पेशलाइज डॉक्टर जे आले ते जो ट्रेंड आला त्याच्याबरोबर असंही झालं की ज्या गव्हर्नमेंट किंवा शासकीय आरोग्य व्यवस्था आहे आणि खाजगी आरोग्य व्यवस्था आहे यामध्ये बदल होतात आहे वेगवेगळे, म्हणजे ती दरी वाढत चालली आहे. त्यांना मग ह्या ज्या बदल होत आहेत की शासकीय ठिकाणी उपचार चांगले होत नाहीत किंवा डॉक्टरांना हल्ले होत आहेत, यांना संरक्षण कशा प्रकारे मिळू शकतं आणि त्याला पाठबळ म्हणून सदृढ समाज निर्मितीसाठी काय बदल होणं अपेक्षित आहे की त्यांना ही दरी माहीत होईल? आता खरं सांगू का, हा फार मोठा प्रश्न आहे. मला विचारलास तर मी माझ्या ज्ञानाप्रमाणे तुला उत्तर देतो. प्लीज. मी सहज असं कुठेतरी मध्ये वाचत होतो की आपल्या भारत देशात आपण आरोग्य व्यवस्थेवर किती खर्च करतो. हां. तर आपल्या जीडीपीच्या 1.2% खर्च करतो. 1.9% सॉरी, फक्त 1.9% एवढा खर्च करतो आरोग्य व्यवस्थेत. आज अमेरिका किती खर्च करते? 11.9% खर्च करते. बापरे. त्यांची लोकसंख्या किती? आपल्या 1/3, 1/5. आणि आपल्याकडं 140 कोटी जनता आहे आणि आपण खर्च किती करतो? 1.9%. हार्डली 2%. हा. तरी पण मी म्हणेन, माझा स्वभाव असा आहे की मी प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह गोष्टी बघायला जातो. मी जेव्हा सरकारी दवाखान्यात काम करत होतो 1995ला वगैरे, अच्छा, त्यावेळेला मी बघितलं की तिथं सरकारी यंत्रणेत डॉक्टरच अवेलेबल नाही, सगळा गोंधळ होता, तिथलं इन्फ्रा चांगलं नव्हतं. पण आजकाल मला त्या गोष्टी बदलताना दिसतात. पण ह्या सगळ्या गोष्टी बदलायच्या आणि सदृढ समाज निर्माण करायचा तर ते फक्त खाजगी डॉक्टरांनी किंवा सरकारी डॉक्टरांनी मिळून काम करणे, दोघांनी हातात हात घालून दोन्ही यंत्रणांनी एकत्र आलं पाहिजे. आणि ह्याचा तुझा प्रश्नाचा रोख मला काय आला की ह्याचा आपल्याला अनुभव आला करोना काळामध्ये. बरोबर आहे. करोना काळामध्ये शासकीय यंत्रणेला तितकीच मोलाची साथ खाजगी यंत्रणेने दिली, म्हणून आपण आपल्याकडं लोकांचा मृत्यूचा दर थोडा आटोक्यात आणला. आणि नक्कीच आपण आशावादी राहायला हरकत नाहीये की जर दोन्ही यंत्रणा ठीक आहे. आपलं आता मी बजेटवरती बोलणं एवढा मोठा नाहीये, पण मी नक्की सांगेन की जर अमेरिकेनं आरोग्याचं महत्त्व ओळखलंय तर आपण का नाही? आपण भारतीय म्हणून पण वैयक्तिक आयुष्यात पण आरोग्याचं महत्त्व ओळखलं पाहिजे. मानवी आयुष्य किंवा मानवी शरीर इतकं मौल्यवान आहे, तर आपण आपल्या पर्सनल बजेट मधला पण किती % वाटा हेल्थसाठी देतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे. नक्की. बजेटचा विषय आलाय, पैशांचा विषय आलाय, तर एक अतिशय नाजूक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की हजारो, म्हणजे प्रत्येक पेशंटला पडलेला असतो तो, म्हणजे की एखादा फॅमिली फिजिशियन जो असतो, ओपीडी असते, त्यांचं अर्निंग काय होतं साधारणतः, आणि त्यात जो स्ट्रगल चाललाय काही डॉक्टरांचा, म्हणजे ओपीडीची जागा चेंज करणं असेल वगैरे, त्यांचा पण एक वेगळा स्ट्रगल चाललाय, तर तो वाढवण्याच्या दृष्टिकोनात पण डॉक्टरांनी काय केलं आता तुला सांग का, हे परत कसं आहे की तू जर विचारशील की 1995 सालात माझा काय इन्कम होता आणि 2025 मध्ये काय, ह्याच्यात तफावत आहे. नक्कीच अर्थात ते होणारच आहे. पण तरी पण मी म्हणेन की वी आर ऑल्सो प्रोफेशनल्स. बरोबर. आणि आम्ही जे काही सेवा देतो त्याचा मोबदला घेतो. पण ह्याच्यात एक समाधान आहे, सेवा पण देतो आणि मोबदला पण मिळतो आणि तुम्ही आनंदाने जगू शकता. तुमच्या ज्या जबाबदाऱ्या असतील त्या पूर्ण करू शकता. आता तुला मी आकड्यात नाही सांगू शकत, कारण काही फॅमिली फिजिशियन 5-50 हजार रुपये मिळवणारे पण आहेत आणि काही फॅमिली फिजिशियन आहेत 5-10 लाख रुपये मिळवणारे पण आहेत. आता हे डिपेंड आहे तुम्ही कशा पद्धतीने प्रॅक्टिस करता. पण मी काळाची पावलं ओळखून तुला सांगतो, आजकाल केवळ मेडिकल प्रोफेशनमध्ये असून किंवा केवळ तुमची ओपीडी असून त्याच्यावरती तुमची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठीचे जे काय तुम्हाला पैसा लागणार आहे त्या पूर्ण पैसा याच प्रोफेशन मधून मिळेल अशी परिस्थिती नाही. तुम्ही तुमचं ज्ञान जे मेडिकल क्षेत्रातलं त्याच्याबरोबर इतर संधी सुद्धा शोधल्या पाहिजे. आता मी का म्हणते ना असं की काही गोष्टी आहेत की तुम्ही हा व्यवसाय करताय, ह्याच्यातनं तुम्हाला अर्निंग आहे, पण काही सर्कमस्टन्सेस असे असतात. तो विचार केलास पुण्यामध्ये तू जर एखादं छोटं क्लिनिक टाकायचं म्हटलं तर तुला 5-50 लाख रुपये लागतात खर्च आहे. तो पुण्यामध्ये एखादं छोटं घर घ्यायचं म्हटलं तर कोटी आकडे आहेत. तर ही स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायची आणि तुम्हाला किती वेळात करायचे, कारण बघ आजच्या काळामध्ये हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे कशामुळे आहेत माहिती? तुझा काय अंदाज आहे? महत्वाकांक्षा लाईफस्टाईलची. पैशाला अनन्यसाधारण महत्व. राईट. प्रत्येक जण त्याच्या मागे धावतो. पैसा पाहिजे प्रत्येकाला. प्रत्येक जण रेस. मी तुझे म्हटलास ना, डॉक्टरांना एक सल्ला दे, हे बघा
ही आयुष्याची आहे ना, ही रेस नाही आहे, ही मॅरेथॉन आहे. तुम्ही किती पळायचं हे तुम्ही ठरवा, कारण तुम्हाला धाप लागणार आहे. सतत तुम्ही पळत राहिला तर तुम्हाला धाप लागणार आहे, बरोबर आहे. तुमच्या जीवावर बेतणार आहे. त्यामुळे तुम्ही आयुष्याची मॅरेथॉन करा. सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी ठेवा. आणि मी तुला सांगू का, प्रामाणिकपणे सांगतो, काही कमी पडत नाही रे आयुष्यात. सिरियसली. तुमचं काम जर असेल ना चांगलं, तर काही कमी पडत नाही. त्याचं मूल्यमापन कसं करणार? कमी पडलं की जास्त पडलं करणार कसं? तू माझ्याकडे इतके वर्ष येतोस, मला भेटतोस, बरोबर आहे. तुला कधी मी नर्वस वाटलं नाही, कधीच नाही. मी एक उदाहरण सांगतो तुला, लोकांचा विश्वास काय असतो. मला एक IT मध्ये काम करणारा प्रकाश नावाचा मुलगा, त्याचा मला रात्री 9 वाजता फोन येतो, सर प्रचंड पोटात दुखतंय, काल काहीतरी कंपनीमध्ये पार्टीवरती खाल्ली आणि मला प्रचंड दुखतंय. मी दुपारी इथल्या एका डॉक्टरकडे गेलो, मला अजिबात फरक पडला नाही आणि मी त्यांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या, मला फरक पडला नाही. पण सर मला तुमच्याकडे यायचं आहे. बरं. म्हटलं तू कुठे आहेस आता? मला जरा घाई होती. म्हटलं कुठे आहेस? तर म्हटलं सर मी खराडीत आहे. खराडी? हां, खराडीमधनं मी आता निघतोय, पर्वतीला येणार आणि सर मला तुमच्याकडेच यायचं आहे, प्लीज माझ्यासाठी थांबा, मी विनंती करतो, मी पाया पडतो तुमच्या. मी म्हटलं अरे एवढा तो व्याकुळ झालाय आणि त्याला खरंच दुखत असेल तर आपण थांबणं गरजेचं. मी थांबलो. तो 10 मिनिटं कमी असताना आला. रात्री OPD बंद होती? नाही, OPD मी चालू ठेवली त्याच्यासाठी. तो येतोय म्हटल्यावरती म्हटलं थांबूया. तो आला, नॉक केलं, आत आला, सर बसू का म्हटलं. बसला आणि मला म्हटलं सर राहिलं पोटात दुखायचं. क्या बात. मी त्याला म्हटलं अरे तू मला प्रकाश तपासू तर दे. नाही म्हटलं सर मला तुम्हाला बघायचं होतं. तर हा जो विश्वास असतो ना, ह्या क्षेत्रातच असतो. हे जे समाधान असतं ना, तर ह्या क्षेत्रातच आहे. आता ह्याचं मूल्यमापन तू कसं करशील? नाही करू शकत. ह्याची किंमत आहे, ह्याची प्राइसलेस, म्हणजे हे नाही मोजू शकत. त्याला मी 2दा म्हटलं अरे मला तपासू. सर शपथ माझं पोटात दुखणं थांबलं. तुमच्या समाधानासाठी गोळ्या द्यायच्या असेल तर द्या, पण माझं पोटात दुखणं. क्या बात आहे. म्हणजे मगाचा जो एक्सपिरियन्स असतो तो त्याला भेटला की मी माझ्या डॉक्टरला भेटलो आणि बरा झालो. आता तुम्ही मगाशी सांगितलं की अमोल तू कधी मला दुःखी बघितलंस का, हॅपीनेस? पण हाच एक प्रश्न समाजात पण उपस्थित झाला. एक फॅमिली फिजिशियन म्हणून तुम्ही शारीरिक उपचार करत असता, पण त्याचबरोबर आता मानसिक आरोग्य जे बिघडायला लागले त्याच्यावर उपचाराची गरज असते का? मानसिक आरोग्याचे तुमच्या निदर्शनात आले का की हे प्रश्न वाढत आहेत आणि त्याची कारणं काय तुम्हाला काय? खूप चांगला प्रश्न आहे. खरंच खूप चांगला प्रश्न आहे. कारण मला असं वाटतं ना, आम्ही फॅमिली फिजिशियन काय करतो, आजकाल सर्दी तापाच्या खोकल्याच्या गोळ्या तर मेडिकलवाले पण देत असतात. हां, ते काय आता मी काय करतो, मी त्याला सांगतो अरे अनमोल तू 100% बरा होणार आहेस, मी तुला औषध दिले, 3 दिवस औषध की बरा होशील. मी त्याला विश्वास देतो. बरोबर आहे. विश्वास देतो आणि मी जे त्याला उपचार केले त्याच्याबद्दल मला खात्री आहे. गिव्ह अँड टेक आहे ना. मी त्याला विश्वास दिलाय, त्याला तो विश्वास असतो की डॉक्टरने 3 दिवसाचे औषध दिले, मी आता बरा होणार आहे आणि तो होतो बरा. आता तू मानसिक आरोग्याचं जर म्हणशील तर खरंच लोकांचे वैयक्तिक पातळीवरती खूप प्रश्न आहेत. तुला माहित आहे WHO काय म्हणतंय? WHO असं म्हणतं तुमचा स्पिरिच्युअल बेस फक्त चांगला असून चांगलं नाहीये चांगलं, किंवा तुमची आर्थिक घडी खूप व्यवस्थित आहे म्हणून तुम्ही आनंदी आहात असं नाही. बरं. तर तुमचा इमोशनल क्वोशंट पण चांगला पाहिजे, स्पिरिच्युअल क्वोशंट पण चांगला आहे, तरच तुम्ही आनंदी राहू शकता. बॅलन्स. आता तुम्हाला जर तुमचा सोशल बॅलन्स चांगला ठेवायचा असेल तर तुम्ही कौटुंबिक पातळीवरती तुमचे बहीण भावाचे असतील, चुलत्यांचे पुतण्याचे असतील, कुटुंबाचे असतील, हे जर संबंध चांगले असतील तर नक्की तुम्ही आनंदी राहता. ॲज अ कम्युनिटी म्हणून तुम्ही माणूस आहेच मुळात सामाजिक प्राणी, त्याने त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. एक वेगळा प्रश्न तुम्हाला, तुम्ही सांगितलं आत्ता बोलला की गोळ्या तर काय मेडिकलवाला पण नाही. मला असं एखादं उदाहरण सांगा तुमच्या 30 वर्षाच्या अनुभवात. पहिली गोष्ट, ही पद्धत कितपत योग्य आहे की डॉक्टरांकडे न जाता अशा गोळ्या घेणं? आणि मी परदेशात फिरून आलो, तिथेही मला जाणवलं की असा प्रकार दुसरीकडे नाही. असं कोणतं एखादा म्हणजे कंट्री किंवा देश की जो आपल्यापेक्षा इतर गोष्टीत बरा नाही आहे, पण ह्या गोष्टी तिथं फार पाळल्या जातात? हे बरं आहे, हे योग्य आहे का? आणि कुठे कुठे असं होत असेल? तुला काय वाटतं, ही जी औषधाची किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री किती मोठी असेल? कितीतरी लाख कोटीत असेल, हजारो कोटीत असेल. माझ्या माहितीनुसार 5.5 लाख कोटीच्या घरात त्यांचा व्यवसाय आहे. म्हणजे मेडिकल फार्मा इंडस्ट्री, फक्त फार्मा, ह्याच्यात हॉस्पिटल नाही? हॉस्पिटल आम्ही कन्सल्टिंग घेतो. अच्छा, आम्ही चार्जेस हॉस्पिटलचे काय, डॉक्टरांचे काय, डॉक्टर मेडिकल. पण ही जी फार्मास्युटिकल इंडस्ट्री एवढी मोठी आहे, तू बघ ना, एक डॉक्टर असतो
त्याला चारही बाजूने घेरलेले मेडिकल स्टोअरने असतात. बरोबर कसे आहे. चालतात ते? तू कुठेही बघ, आज पुण्यातल्या कुठल्याही कॉर्नरला तू गेलास, तुम्हाला बघेल तेवढे मेडिकल आहे. माझं त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये, नाही, बरोबर. माझा त्यांचा त्याचा तो व्यवसाय. अधिकार नाहीये. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही औषधं नका देऊ. त्या पेशंटला डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं घ्यावी, असं पण मी सर्वसामान्यांना अपील करेन. बरोबर आहे. कारण तो एक्सपर्ट नाहीये त्याच्यामध्ये. त्याला तुमची हिस्ट्री माहीत नाहीये. तुम्हाला कुठल्या गोळ्यांची अलर्जी आहेत त्या मेडिकलवाल्याला माहीत नाहीये. तो काय करतोय, तो विकायला बसलाय. त्याला फक्त कापायचं, त्याचे पैसे घ्यायचे एवढंच माहिती आहे. हम्म. तर हे सगळ्यात जास्त घातक आहे. मला असं वाटतं या बाबतीत ना बांगलादेश आणि पाकिस्तानचे सुद्धा नियम कडक आहेत. बरं. आपल्याकडं कोणी उठतो जातो, अंगदुखीची गोळी घेतो, सर्दी खोकल्याची गोळी घेतो, खोकल्याचं औषध घेतो, त्याला काय अर्थच नाहीये. कुणाचा कंट्रोल आहे? मला तर वाटत नाही कुणाचं लक्ष आहे की नाहीये. म्हणून मी मगाशी म्हटलं की केवळ तुमच्या हातात स्मार्टफोन असून उपयोग नाहीये. तुम्हाला स्मार्ट होणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार. तुमच्या आरोग्याची काळजी म्हणजे अल्टिमेटली मेडिसिन मेडिकल मधूनच घ्यावे लागणार. हो 100%. तुम्हाला एक पाऊल डॉक्टरांकडे जायला हा. काय हरकत आहे? कदाचित त्याची गरज पण त्याची नाही. 200-500 रुपये तुम्हाला फी द्यावी लागते म्हणून. इव्हन त्याची गरज पण नसेल तुम्हाला गेलात तर, फक्त त्या फी वरती पण तुमचं निदान कळेल. हो. धोका आहे. पण ही फार चुकीची गोष्ट आहे. आता तू कुठेतरी मध्ये मला आपण कुठेतरी वाचलं की लहान मुलं कितीतरी दगावली कुठलं औषध पिल्यानंतर. हो हो, खोकल्याचं गुजरातमध्ये औषध. होतं, Yes, खोकल्याचं yes. औषध पिल्यानंतर. तर मग ह्या गोष्टी का घडतात? हम्म. माझा तो प्रांत नाहीये. बरोबर. त्याच्यावरती रूल्स रेग्युलेशन वगैरे ते काय वेगळं. रेग्युलेटरी अथॉरिटी असतील ते बघतील. पण मला जे डोळ्यासमोर चित्र दिसतंय ते फार भयानक आहे. फार भयानक. तुझ्या माहितीसाठी सांगतो, गेल्या 20-25 वर्षामध्ये नवीन अँटीबायोटिक आलेलं आहे. किती अँटीबायोटिक, किती चुकीच्या पद्धतीने अँटीबायोटिकचा वापर केला जातो. बापरे. मी काही असे डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन बघतो, 3 गोळ्या देतात, 3 अँटीबायोटिकच्या गोळ्या देतात, 3 डोस. 3 डोस देतात. बरं. तुम्हाला अँटीबायोटिकचा कोर्स करायला पाहिजे. अँटीबायोटिकची गरज आहे का पाहायला पाहिजे. बरं. म्हणजे किती चुकीच्या पद्धतीने. मी तर माझ्या मित्रांना पण सल्ला देईन की बाबा अशा पद्धतीने नका काम करू. हम्म. तो आपल्याला अधिकार नाहीये. हां, तुम्हाला वाटतं ना अँटीबायोटिक द्यायचं आहे, तुम्ही आणखी कुठलं द्यायचं आहे, तुम्ही कन्फ्युज आहात, तुम्ही कोणाचा तरी सल्ला घ्या. हो, तुमच्या सिनियरचा सल्ला घ्या, त्याच्यानुसार द्या. तो 5 दिवसाचा कोर्स करा, 10 दिवसाचा कोर्स करा. तुम्ही 3 गोळ्या दिल्यानं दुसऱ्यांदा पेशंट आला दुसऱ्या दिवशी तर दुसरा अँटीबायोटिक देणार तुम्ही. हे काय आहे? तुम्ही त्याच्या शरीराचं काय करताय नक्की? खूप भयानक गोष्ट आहे. तो मुद्दा हा खूप चांगला आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकानं ह्याची काळजी घ्यायला पाहिजे की आपण शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषधं घ्यायला पाहिजे.